सामाजिक सलोख्यासाठी भुजबळांनी घेतलेला पुढाकार योग्य, पवार भुजबळ भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पवार भुजबळांची विनंती मान्य करतील, बावनकुळेंनी व्यक्त केली आशा. वरळी हिट अँड रन प्रकरणात वरळी पोलीस आज मिहीर शहाला कोर्टात हजर करणार. पोलीस करणार मिहीर शहाच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचा अजित पवारांवर दबाव असल्याची चर्चा. भाजपची साथ न सोडल्यास अनेक आमदारांची अपक्ष लढण्याची तयारी असल्याची माहिती. राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह वादावर आज सुनावणीची शक्यता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे. हर्षवर्धन पाटलांकडून इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरची. हर्षवर्धन पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. घाऊक महागाई 16 महिन्यांच्या उच्चांकावर. भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचा फटका. जून महिन्यात घाऊक महागाई दर 3.36%. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील विशाळगडावर जाणार. गडावरील अतिक्रमणाची पाहणी करणार. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. आठवडाभरातील चांगल्या पावसामुळे 7ही धरणातील पाणी साठा पोहोचला 35%. माऊली तुकोबांसह मानाच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर. आता वारकऱ्यांना आस लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाची. पंढरपुरात प्रशासनाकडून उद्याच्या सोहळ्याची जय्यत तयारी. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महसूल व्यवस्था ठप्प पडल्याने प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम. विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर. प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा घेणार आढावा. बिद्री कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प कारवाई विरोधात कोर्टात याचिका. कारवाईच्या विरोधातील याचिकेवर आज होणार सुनावणी. जालन्यात 30 जुलैपर्यंत शस्त्रबंदीसह जमावबंदी लागू. अप्पर जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांचे जमावबंदीचे आदेश. संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. संभाजीनगर शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा. सिल्लोड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी. वारकऱ्यांची भर पावसात सिल्लोड एसटी बस स्थानकावर गर्दी. पैठण तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत पास वाटप. पैठण तालुक्यातील 2000 विद्यार्थ्यांना याचा लाभ. नवी मुंबईतील तळोजा जेलवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर. कारागृहातील प्रत्येक भागावर राहणार सीसीटीव्ही. पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकावल्याचा प्रकार. मनोरमा दिलीप खेडकरांचा. पोलिसांकडून शोध सुरू. पाथर्डीसह मुंबईतील विविध भागात पोलिसांची छापेमारी. अकोला जिल्ह्यात दमदार पावसामुळे वारशी टाकळीत घरांमध्ये पाणी शिरलंय. तसंच पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. परभणीच्या जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे महामार्गावरील पर्यायी पूल गेले वाहून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.